या मुंबई शहरात पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून आलेली आमची जुनी पिढी मुंबईत छोट्या छोट्या वस्त्या करून राहिल्या. आणि मग तिला चाळीचे स्वरूप आले. कष्टकरी, कामगार, श्रमिकांनी एकत्र मिळून बनवलेली ही चाळ म्हणजे माणूसपण आणि माणुसकी जपायला शिकवणारी शाळाच म्हणावी. रक्ताचे नाते नसताना सुद्धा एक कुटुंब म्हणून एकमेकांच्या सुखदुःखात हक्काने धावून जाणारी लोक चाळीतच अनुभवायला मिळतात. 10 बाय 10ची खोली, त्याला पोटमाळा आणि त्यात 4 4 बिराड, गावाकडच्या पाहुण्यांची वर्दळ, पण तरी सर्वांना आपल्या कुशीत सामावून घेणारी ती खोली कमालीची जादूगर होती. म्हाताऱ्यांनी गजबजलेला कट्टा, त्यांच्या जुन्या आठवणी, धिंगाणा करणाऱ्या चाळीतल्या लेकरांवर वैतागलेली आजी मावशी आणि त्यांच्या गोड वाटणाऱ्या शिव्या, दोस्तांची आपापसातली मारामारी आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोबतची दुनियादारी, शेजाऱ्यांशी टोकाचे होणारे वाद, पण संकटात मात्र पहिली त्यांचीच साथ. अशा या आमच्या चाळीतल्या करामती ज्या मनाला सुखद अनुभव देणाऱ्या वाटतात. दुःख असो वा सुख, एकमेकांना सक्षम साथ देण्याचे संस्कार त्या चाळीनेच आम्हाला दिले. तिने शिकवलं, वाढवलं, घडवलं आमच्या 3 4 पिढ्यांना. आता ती गजबज, तो धिंगाणा, ती भांडणे, तो एकोपा आणि ती चाळ शांत होणार आहे. तिला पुन्हा बघायला आणि अनुभवायला नाही मिळणार इथून पुढे, कारण चाळ आता तुटणार आहे. मोठा टॉवर जो होणार आहे ना इथे, पण त्या टॉवर मध्ये चाळीचा गंध असेल. त्या टॉवरच्या रूम मध्ये आपल्या चाळीसारखी जादू असेल. तो एकमेकांपरी असलेला प्रेम, जिव्हाळा तेथे अनुभवायला मिळेल. अशा बऱ्याच प्रश्नांनी मेंदूत गर्दी केली. त्याची उत्तरं मिळतीलही आणि सुटतीलही लवकरच. मात्र आपली ही चाळ कायम मनात घर करून राहील, कायम आठवत राहील, कायम.